श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज एक नवीन विषय मी घेऊन आलेली आहे. कर्जमुक्तीसाठी आपल्याला खूप कर्ज झालेले आहे. कर्ज फेडण्याचे मार्ग आपले बंद झालेले आहेत. पैसा घरामध्ये येत नाही. मग आपण खूप काही प्रयत्न करूनसुद्धा आपलं कर्ज फेडण्यासाठी आपल्याला खूप जड जातं आणि कर्ज फेडण्याचे मार्ग आपल्याला भेटत नाही. अशा वेळेस तुम्ही कर्जमुक्तीसाठी भगवान हनुमंताच्या मंदिरात ही सेवा तुम्हाला करायची आहे. ही सेवा दर शनिवारी 5 शनिवार 11 शनिवार असे तुम्ही ठरवून घ्या. यथाशक्ती तुम्हाला जमेल तसं शनिवार ठरवून घ्या आणि हे 5 शनिवार किंवा 11 शनिवार प्रत्येक शनिवारी मारुतीच्या मंदिरामध्ये ही सेवा करायची आहे. मी असे काही वस्तू सांगणार आहे, ते तुम्ही मारुतीच्या मंदिरात अर्पण केल्याने भगवंताच्या कृपेने आपले कर्ज फेडण्यासाठी आपल्याला मदत होईल, धन येण्यासाठी मदत होईल, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड राहील. बघा, आपण खूप काही मेहनत करूनसुद्धा आपल्या मनासारखं घडत नसेल तर आपण ह्या उपायाने सुद्धा आपल्या मनासारखं घडायला सुरुवात होतात. हे भगवान हनुमान म्हणजे हे चिरंजीवी आहेत. यांचं साक्षात हे जिवंत आहे, ते म्हणजे साक्षात जिवंत रूपामध्ये हे कार्य करतात. म्हणून यांचं कुठं असं समाधीस्थान कुठेच नाही आहे. हे अजून आपल्या कलियुगामध्ये धर्तीवरती ते जिवंत अवस्थेमध्ये आहेत. म्हणून हे लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. आणि म्हणून आपण आपल्या कर्जमुक्तीसाठी जर ह्या सेवा आपण केले तर भगवान हनुमंताच्या कृपेने आपले कर्ज फेडण्यास मदत होईल. कितीही मोठे कर्ज असू द्या, तुम्ही मेहनत करून थकला, खूप काही तुम्ही प्रयत्न करून थकला, तुम्ही हा उपाय करून पहा, बघा तुम्हाला किती अनुभव येईल. मग आपल्याला उपाय काय करायचा आहे ते आपण जाणून घेऊया. आपल्याला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि चौकोनी कपडा असावा. एका पाटावर अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला 5 गुलाबाचे फुलं घ्यायचे आहेत आणि 4 कोपऱ्याला 4 गुलाबाचे फुलं घ्यायचे आहे आणि मधोमधी 1 गुलाबाचं फूल ठेवायचं आहे. मग 4 कोपऱ्याला जे 4 गुलाबाचे फुलं आपण ठेवलेले आहे त्याला गाठ बांधून घ्यायची आहे आणि जो 4ही बाजूचे 4 गाठ बांधून गच्च घ्यायचा आहे आणि मधला जो फूल आहे त्याला पण एक गाठ बांधायची आहे. असे सगळे गाठ बांधून झाल्यावर मग सगळे एकत्र करून 5ची अशी गाठ बांधून त्याच्यावरून एक पांढरा धाग्यानं गच्च बांधून घ्यायचं आहे. ते आपल्या हातामध्ये धरायचं आहे आणि आपल्या कुलदेवीला स्मरण करायचं आहे. देवासमोर बसायचं आहे. कुलदेवीचं स्मरण करून आपल्याला त्या कुलदेवीचा मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय इच्छे हे एक मंत्र आपल्याला 16 वेळेस जप करायचा आहे. गायत्री मंत्र 24 वेळेस जप करायचा आहे आणि हनुमान चालिसाचं एक पाठ आपल्याला करायचं आहे. हे मंत्र आपले जप झाल्याच्या नंतर आपली मनामध्ये कामना ठेवायची आहे. आपल्या कर्जमुक्तीसाठी ही सेवा आपण करतोय. कर्जमुक्ती आपली फिटत आहे. कर्जमुक्तीसाठी आपल्याकडून चौकडून धन येत आहे. आपलं व्यवसाय चांगलं चालत आहे. आपलं दुकान चांगलं चालत आहे. आपलं नोकरीमध्ये प्रमोशन होत आहे. आपलं पेमेंट वाढलेलं आहे. आपलं कर्ज हळूहळू आता कमी होत आहे. असं आपलं मनामध्ये विचार करत राहायचं आहे. हे मंत्र जप झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या मंदिरामध्ये जाऊन मारुतीच्या मंदिरात हे अर्पण करून द्यायचं आहे. असे आपल्याला 5 किंवा 11 शनिवार करू शकता. त्याचबरोबर शनिवारी आपल्याला नॉनव्हेज वर्ज करायचं आहे. नॉनव्हेज, मद्यपान असे ह्या गोष्टी जे काही आहेत तर आपण ते गोष्टीपासून आपल्याला दूरच राहायचं आहे. दुसरी म्हणजे आपल्याला चमेलीचं तेल आणि शेंदूर घ्यायचं आहे. एक चमेलीचं तेल आपल्या पूजेच्या दुकानामध्ये कुठं पण छोटीशी बाटल भेटून जाईल आणि तेल घ्यायचं, शेंदूर घ्यायचं आहे, ते मिक्स करायचं आहे आणि एक नारळ घ्यायचा आहे. नारळावरती ओम काढा किंवा त्रिशूळ काढा किंवा स्वास्तिक काढा, जे तुम्हाला जमेल ते काढायचं आहे. आणि ते आपण ही सेवा मंदिरामध्ये पण करू शकता किंवा आपण घरामध्ये पण करू शकता. आपल्याला समोर ते नारळ ठेवायचं आहे आणि आपल्या खूप काही कर्ज झालेलं आहे हे स्मरण करत भगवंताला स्मरण करायचं आहे, हनुमंताला स्मरण करायचं आहे. आणि आपल्याला मंदिरामध्ये जर जात असाल तर मंदिरामध्ये जायचं आहे आणि एक दिवा लावायचा आहे.
राईच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे आणि धूपदीप ओवाळून आपली जे कर्जमुक्तीसाठी विनंती करून आपल्याला इथं तिथं बसायचं आहे आणि समोर नारळ आपल्या हातामध्ये धरायचं आहे आणि आपल्याला 7 वेळेस हनुमान चाळीसाचं पाठ करायचं आहे. 7 वेळेस हनुमान चाळीसा पाठ करायचा आहे आणि हे आपल्याला शनिवारीच करायचं आहे. तुम्ही 11 शनिवार करा किंवा 5 शनिवार करा आणि जेवढं तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प केलेला आहे तेवढे दिवशी संकल्प आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आपल्या कर्जमुक्तीसाठी 11 वेळेस 7 वेळेस आपल्याला हनुमान चाळीसाचा पाठ करायचा आहे आणि आपली इच्छा मनामध्ये सांगून भगवंताला तो जे नारळ आहे ते भगवंताच्या चरणी म्हणजे हनुमंताच्या चरणी आपल्याला ते नारळ ठेवून यायचं आहे आणि ही सेवा आपल्याला संध्याकाळीच करायचं आहे. प्रदोष वेळेमध्ये तुम्ही घरात करा किंवा मंदिरात करा. संध्याकाळी ही सेवा करून जे काही आपण घरामध्ये सेवा केली असाल तरी पण नारळ आपल्याला भगवंताच्या मंदिरातच ठेवून यायचं आहे. अशी सेवा तुम्ही करून पहा. तुमच्या जीवनामध्ये खूप खूप बदल घडेल आणि आपल्याला कर्जमुक्तीसाठी आपोआप मार्ग भेटेल आणि धन येण्यास मदत होईल. त्याचबरोबर आपण मेहनत जे करतो त्याचं फळ आपल्याला भेटेल. ही सेवा केल्याने हे सोपे उपाय आहेत, पण हे आपल्या जीवनामध्ये आपल्या नशिबाला साथ देणारे हे उपाय आहेत. ह्या उपायाला छोटे समजू नका तुम्ही आणि हे तुमच्या जीवनामध्ये बदल घडून आणण्यासाठी खूप मदत ठरणार आहेत. हे असे भगवंताचे हनुमंताचे हे उपाय आहेत. त्याचबरोबर दर शनिवारी आपण घरामध्ये सगळं साफसफाई करून घरामध्ये राईच्या तिळाचा दिवा लावावा आणि त्याचबरोबर हनुमान चाळीसाचं पाठ करावा. धन्यवाद.